हाय, तर श्रावण महिन्यात नक्की अळूच्या वड्या बनवून खायला हव्यात असं माझी आई बोलते. तर मी आता अळूच्या वड्या बनवल्यात, छान क्रिप्सी एकदम मस्त खुसखुशीत झाल्यात. आणि हे सर्व चण्याच्या पीठमध्ये मी सगळं काही, थोडं तांदळाचं पीठ पण टाकायचं म्हणजे तर एकदम छान कडकडीत होत्यात तळल्यानंतर. त्याच्यामध्ये सर्व थोडं ओवा, लिंबू, तिखट वगैरे आणि हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. हे मी आधी पण याचा व्हिडिओ केला होता, पण आता म्हटलं करूया मग ते सर्व. आणि असे आळूचे पानं घेऊन आले, ज्या आळूचे पानं जे आळू बनवण्याचे असतात तेच. आणि त्याला सर्व असं स्वच्छ धुवून सर्वीकडनं त्याला पीठ वगैरे लावलं आणि त्याचे रोल बनवून आता मी कुकरचं आपलं जे स्टँड असतो त्याच्यामध्ये मिनिमम अर्धा तास तरी याला बॉईल करायला ठेवायला हवं, तर छान उकडल्या जातात. हे बघा, मस्त अशा. चला आता याचं मस्त फ्राय करूया. छान असा पाऊस पडतोय आणि आता अळूच्या वड्या, खमंग अशा अळूच्या वड्या छान गोल्डन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही केल्या का नाही अळूच्या वड्या? श्रावण महिना चालू झालेला आहे, तर कशा झाल्या नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि कमेंट पण करा आणि चॅनलला फॉलो करा. छान असा गोल्डन कलर आला आहे का नाही, किती सुंदर. आणि अशा खा किंवा वरण भातावर खा तरी छान लागतात, कधी पण, एनी टाईम. मस्त.